अधोक्षिराय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः विषमवेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवी परमं सुखं रूपं देहि जयं देहि यश देहि दविशोचये शैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुरगणाध्यक्षो भालचन्द्रो। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन, त्यानिमित्तानं साईबाबांच्या या पवित्र पावन अशा नगरीमध्ये शिर्डीमध्ये हिंदू साम्राज्य दिनाचं म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिनाचं औचित्य साधून आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हिंदू संमेलन समिती आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आहे. शिर्डीतील सर्व हिंदू धर्माच्या संस्कृतीच्या रक्षणाविषयी जागरूक असलेले नागरिक नेहमीच एकत्र येऊन चांगले उपक्रम घडवून आणतात. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदू पदपातशाहीच्या संस्थापनेसाठी अत्यंत मोठं कार्य त्यांनी केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच भारतामध्ये हिंदू धर्म शिल्लक राहिला. मठा मंदिरांचं ग्रंथांचं संरक्षण झालं आणि म्हणून आज आपण सबंध विश्वामध्ये पुन्हा एकदा आपल्या वेद उपनिषद आणि भारतीय संस्कृतीचे विचार जगभर आपण देऊ शकतो आणि त्याची मूळ प्रेरणा आपल्याला छत्रपती शिवरायांपासून मिळते. म्हणून छत्रपती शिवरायांचं जे काही राज्याभिषेक सोहळा आहे हा त्यांचा व्यक्तिगत आनंदाचा विषय नसून भारतवासियांसाठी हिंदू धर्मीयांसाठी तो एक क्षण अत्यंत महत्त्वाचा होता आणि त्याचं स्मरण म्हणून हिंदू संमेलन समिती शिर्डी आजच्या या कार्यक्रमाचं अत्यंत भव्यदिव्य आयोजन त्यांनी केलंय. आम्ही सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहोत. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे आणि व्याख्यानादी महाप्रसाद आदी सर्व कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही युवा पिढीसाठी आदर्शच आहे. त्यांनी लहान वयामध्ये आपल्या आईकडून रामायण महाभारतातले धडे घेतले. म्हणजे लहानपणापासूनच आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांचं मार्गदर्शन घ्यावं हे छत्रपती शिवराय आपल्याला शिकवतात. तरुणपणी त्यांनी अत्यंत युवावस्थेमध्ये जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी फक्त कुटुंबाची नव्हे तर अवघ्या हिंदू धर्माची, त्याच्या संरक्षणाची आणि सर्व जातीपंथातील गोरगरीब माणसाच्या संरक्षणाची, त्याचबरोबर माता भगिनींच्या संरक्षणाची, अशा पद्धतीनं मठ मंदिर ग्रंथ हे सर्व टिकले पाहिजे आणि ही जबाबदारी घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला. मला वाटतं आजच्या युवा पिढीनं सुद्धा आपलं घर, कुटुंब, आपली संस्कृती आणि आपलं कर्तव्य याच्यासाठीची एक संकल्पाची प्रेरणा छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून आपण घेतली पाहिजे आणि अत्यंत जबाबदार रीतीनं एक चांगला नागरिक म्हणून वागून आपल्या कुटुंबाला, आपल्या देशाला आणि आपल्या संस्कृतीला बहुमान वाटेल अशा पद्धतीची वाटचाल युवा पिढीनं केली पाहिजे. आता काळानुसार अनेक गोष्टी बदलत जातात. अलीकडच्या काळात आपण पाहतोय शिवजयंती असेल किंवा कोणत्याही महापुरुषांची जयंती असेल तर त्यामध्ये नाच गाणं डीजे आणि त्याच्यामुळे त्या कार्यक्रमाचं खरं तर जे पावित्र्य आहे, मंगलत्व आहे तेच निघून जातं. खरं तर महापुरुषांच्या या जयंती आणि वेगवेगळे स्मृती दिन हे मार्गदर्शन घेण्याचे, प्रेरणा घेण्याचे दिवस असतात आणि अशा वेळेला आपण दांगडदिंगा करून आपण जर डीजे लावून विकृती करत राहिलो तर मला वाटतं ते उपयोगाचं नाही. छत्रपती शिवरायांची शिवजयंती सुद्धा प्रतिवर्षी अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीने साजरी होते. मी एका खेडेगावामध्ये आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यात मागे कीर्तनाला गेलो. तिथले तरुण मला भेटले. त्यांनी सांगितलं का मी प्रत्येक शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेले एक पुस्तक ते वाचतो, त्याचं सामूहिक वाचन करतो आणि ते स्पीकर लावून गावभर ऐकू येईल अशी आम्ही व्यवस्था करतो. म्हणजे असे अनेक उपक्रम आहेत
की जे चांगल्या पद्धतीनं कुठे व्याख्यान असेल, प्रबोधनात्मक नाटिका असेल किंवा अशा पद्धतीनं ते शिवजयंती साजरी केली जाऊ शकते. विष्णुदेव च योगस्य करणं विष्णु सर्वं विष्णुमयं जगत् अद्य पुरुषादेवं विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्न. जय श्रीराम. हिंदू सकल हिंदू संमेलन समितीच्या वतीनं आज सर्व हिंदू बांधवांच्या अत्यंत गौरवाचा दिन हिंदू साम्राज्य दिनाचा आज भव्य असा सोहळा शिर्डी शहरात साजरा होत आहे. हा प्रथमताच असा हिंदू साम्राज्य दिन शिर्डी शहरात साजरा होताना आज महाराजांची सवाद्य अशी पालखी मिरवणूक काढून आज या ठिकाणी महाराजांचा अभिषेक करण्यात आला. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण उद्धव महाराजी मंडलिक यांचं शिवचरित्रपर व्याख्यान देखील या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. सर्व शिर्डीकर माता भगिनी त्याच बांधवांनी अतिशय मोठ्या प्रमाणात यात सहभाग घेऊन अतिशय आनंदात हा उत्सव साजरा केलेला आहे. मी पुन्हा एकदा सर्व हिंदू बांधवांना हिंदू साम्राज्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय श्रीराम. माईक लावा, माईक लावा.